तर नमोबुद्ध. संपूर्ण विश्वाला दुःख, भय, रोग यापासून मुक्त होण्याचा, राग, दोष, मोह नष्ट करण्याचा म्हणजेच निब्बाण सुखाचा मार्ग प्रकाशित करणारे विद्याचरण संपन्न सुगत लोकविदू देव आणि मनुष्याचे शास्ता दसबल ज्ञान संपन्न महाकारुणिक तथागत संबुद्ध तथागतांनी मुखकमलातून सुआख्यात केलेला सधम्म आणि या धम्म मार्गावर आरूढ असलेला भगवंताचा अर्य सावक संघ या श्रीरत्नांना त्रिवार वंदन करते. स्वाभिमानाची मशाल पेटवून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञान पंडित युगपुरुष अष्टपैलू व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत भाग्यविधाता परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. धम्म साकच्य समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. धम्मपद अठकथा गाथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णत्वेस नेऊन आता आपण जातक अठ्ठकथा ही नवीन व्याख्यानमाला घेऊन येत आहोत. आज आपण या मालिकेचे पुष्प जाणून घेण्यासाठी आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे आणि ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करीत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय निरंजनाताई रामटेके यांना विनंती करते की त्यांनी 3 चरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद. गेल्या 3 वर्षापासून अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासक उपासिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांची धम्ममाला जाणून घेण्याची तळमळ हे सर्व बघताना आपण जातक अठ्ठकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धाची मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकांच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा हा उपक्रम चालू करत आहे. आजचे व्याख्यान क्रमांक 23.
नंद जातक वन्ना 39, वेदब्ब जातक वन्ना 48. मार्गदर्शक आहेत आदरणीय सुरेश माटे सर, पाली साहित्य व बौद्ध धर्माचे अभ्यासक. सरांचा परिचय थोडक्यात करू इच्छिते. सर PhD स्कॉलर, MPhil, PGA, AD in Pali, MA Pali, LLB, MA CPL. पाली लिटरेचर आणि पालीच्या मुलांना शिकवितात. सरांनी बौद्ध साहित्यातील देवता या विषयावर PhD केले आहे. सर आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत. यापूर्वी सरांचे मार्गदर्शन लाभले आहे. सरांना मी सर्वांच्या वतीने विनंती करते की सरांनी आपलं मार्गदर्शन चालू करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विशेष धन्यवाद नलिनी मॅडम, नयना मॅडम आणि मिसाळकर सर. आज मी तुमच्या समोर 2 छोटे कथानक जातकांमधले तुमच्या पुढे मांडून तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. तर आपण सुरुवात करूया नंद जातक बनण्यापासून. नंद जातक हे आपल्याला जातक कथांमध्ये दिसून येतं आणि ही 29 क्रमांकाची ही जातक आहे. सदर जातक गाथा, मॅडम नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. सदर गाथा बुद्ध जेतवनात असताना त्यांनी सारिपुत्त स्थविरांच्या शिष्यास उद्देशून बोललेली आहे. मय्ये सोवन्नवये रासिती इदं सत्ता जेतवनी विहरंतो सारिपुत्त थेरस सद्दी विहारकं आरंभ कथेसी. अशा पद्धतीनं बुद्ध जेव्हा जेतवनात असतात तेव्हा सारिपुत्त स्थविरांच्या एका शिष्याला उद्देशून बुद्ध ही गाथा बोलताना आपल्याला दिसतात. आणि वर्तमान कथेत असं दिसते की जी घटना घडली ती घटना अशी आहे वर्तमानामध्ये की बुद्ध आहेत आणि त्यांच्या समोर भिक्षू संघ बसलेला आहे आणि बुद्ध आता वर्तमानात काय घटना घडली या संदर्भात ते आपल्याला जातक कथेतून जी काही माहिती मिळते ती अशा प्रकारे की तो भिक्षू सुभाषी वचन पाळणारा आणि सहिष्णू होता. उत्साहाने तो सारिपुत्त स्थविरांची सेवा करीत असे. आता ही वर्तमानातील घटना आहे की एक भिक्षू जो चांगलं बोलणारा होता, वचन पाळणारा होता, सहिष्णू होता आणि उत्साहाने तो सारिपुत्त स्थविरांची सेवा करीत असे. आणि एकदा स्थविर सारिपुत्त बुद्धांची आज्ञा घेऊन चारिका करत ते दक्षिणागिरी जनपद म्हणजे शहरामध्ये ते पोहोचले असताना तिथे गेल्यावर मात्र जो भिक्षू सारिपुत्त थेरांची सेवा करायचा, सहिष्णू होता, उत्साहाने त्यांची काम करायचा, सेवा करायचा, तो भिक्षू तिथे गेल्यावर म्हणजे दक्षिणागिरी येथे गेल्यावर तो भिक्षू अभिमानी होत स्थविरांनी सांगितलेले कार्य न करता तो स्थविरांना विरोध करायला लागला. तेव्हा स्थविर सारिपुत्त त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे काही समजू शकत नव्हते. चारिका त्यांची संपन्न झाली आणि संपन्न झाल्यानंतर ते जेतवनामध्ये परत आले. तेव्हा मात्र जो भिक्षू सारिपुत्त थेरांना विरोध करत होता तो मात्र जेतवनात पोहोचल्यावर पूर्वीप्रमाणे आज्ञाधारकासारखा वागू लागला. सारिपुत्त स्थविरांनी बुद्धांना निवेदन केले की भन्ते, माझा हा एक शिष्य एका ठिकाणी अगदी दासाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कार्य करतो, परंतु दुसऱ्या स्थानी गेल्यावर अभिमानी आणि जणू काही शत्रूप्रमाणे विरोधकाप्रमाणे माझ्याशी हा वागतो आहे. बुद्धांनी सारिपुत्ताला सांगितले की सारिपुत्त, हा भिक्षू आणि याचा स्वभाव यावेळेसच असा नाही तर पूर्वीही हा एका स्थानी दास गुलाबाप्रमाणे ज्याप्रमाणे प्रत्येक कार्य करण्यास तत्पर असायचा तसाच असायचा, तर दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मात्र तो शत्रूप्रमाणे तो व्यवहार करीत असे. आता सारिपुत्तांनी याचना केल्यानंतर बुद्धांनी त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सारिपुत्त थेर हे साधे भिक्षू नाहीत.
तर सारिपुत्त बुद्धांचे अग्रशिष्य आहेत. अभिधम्माचं प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. जेव्हा की बुद्ध अभिधम्माचं प्रकाशन हे देवता लोकांमध्ये जाऊन करतात, तुषित देव लोकांमध्ये, आणि ते 3 महिने त्या ठिकाणी प्रवचन देत असतात, देवतांना शिकवत असतात. परंतु मनुष्य असल्या कारणाने, मनुष्य लोकात जन्म झाला असल्या कारणाने त्यांना शरीराची तहानभूक भागवण्यासाठी त्यांना मनुष्य लोकांमध्ये यावं लागत असत. दर दिवशी ते मनुष्य लोकांमध्ये यायचे, अनुत्तप्त तलावामध्ये ते आंघोळ करायचे आणि उत्तराकुरु प्रदेशात जाऊन ते भिक्षाटन करून पुन्हा ते देवलोकामध्ये जायचे. परंतु या दरम्यान जेव्हा केव्हा ते दररोज यायचे आणि अनुत्तप्त तळ्याजवळ आंघोळ करण्यासाठी, तेव्हा सारिपुत्त थेर त्यांची भेट घेत असे आणि मग बुद्ध त्यांना समजून सांगत असत की आज मी देवतांना कुठला उपदेश केलेला आहे आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये तो उपदेश सारिपुत्त ग्रहण करून भिक्षूंना त्याचं विश्लेषण करून सांगत असत. तर आपण असं पाहतो की सारिपुत्त जरी अरहंत होते तरीही त्यांच्या काही मर्यादा होत्या. हे जरी सत्य असलं तरीही ते बुद्धांचे अग्रशिष्य होते. जेव्हा केव्हा बुद्धांना काही त्रास होत असे किंवा त्यांना थकल्यासारखं वाटत असे, त्यांची कंबर दुखत असे, कारण का की वृद्धापकालामध्ये त्यांना काही आजारही झाले होते असं आपल्याला दिसतं. तर तेव्हा मात्र सारिपुत्त थेर हे प्रामुख्यानं भिक्खूंना उपदेश करत असताना आपल्याला दिसतात. मग असं असताना सारिपुत्त थेरांना या भिक्षूबद्दल कल्पना का नाही, असा एक प्रश्न प्रामुख्यानं आपल्या मनामध्ये येतो की इतके मोठे थेर आणि त्यांना या भिक्षूंच्या मनात काय चाललेलं आहे हे ते का जाणू शकत नव्हते. तर त्याचं एक प्रामुख्यानं उत्तर असंच आहे की पारमितांची कमतरता. ज्या पद्धतीनं बुद्धत्व प्राप्तीसाठी अनेक पारमितांचा संग्रह करतात, 4 असंख्य 1,00,000 कल्पांपर्यंत ते पारमिता पूर्ण करून नंतर बुद्धत्वाची प्राप्ती करतात. परंतु अरहंत एखादा व्यक्ती बुद्धांच्या मार्गावर चालून तो वाटचाल करून तो मुक्त होतो. जरी हे सारिपुत्त थेर अग्रशिष्य असले तरी त्यांच्याकडे त्या रिद्धी बल नाहीत किंवा ते बल नाहीत की ज्याच्या कारणामुळं ते भिक्षूचा हा जो व्यवहार आहे की कधी तो त्यांच्याशी चांगलं बोलतो, चांगला वागतो आणि कधी दुसऱ्या ठिकाणी तो त्यांच्याशी विरोधकाप्रमाणे वागतो. तर आपण असं पाहतो की इकडे बुद्ध सुद्धा त्याच्या वर्तमानाची कथा किंवा माहिती जेव्हा ते सारिपुत्ताकडून घेतात की हा वर्तमानामध्ये इथे माझ्याशी चांगला वागतो, परंतु दुसऱ्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर मात्र तो माझ्याशी विरोधकाप्रमाणे वागतो, आणि बुद्ध हे जाणतात आणि मग हे पूर्वजन्मीची कथा त्यांना सांगतात. आता बुद्ध त्याच्या पूर्वजन्मीची कथा किंवा जे कथानक आपल्याला जातक कथांमध्ये दिसते ते कशाच्या आधारे सांगतात की पुनर्जन्म आहे का, हा पहिला प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतो. कारण काय आपल्याकडे फार मोठं कन्फ्युजन आहे की पुनर्जन्म आहे का. काय आंबेडकरी समुदाय पुनर्जन्म मानतो काय, हा एक दुसरा प्रश्न. बरं, बाबासाहेब तरी पुनर्जन्म मानतात काय, आणि मानत असले तर ते कशा पद्धतीनं त्याची ते मांडणी करतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण काय की या संदर्भात पुनर्जन्मासंदर्भात इतक्या आपल्याकडे अवास्तव किंवा चुकीच्या मान्यता आहेत की ज्याच्यामुळं सर्वसामान्य व्यक्ती हा गोंधळून गेलेला आहे. त्याच्यामुळं थोडक्यात मी या विषयाला स्पर्श करतो आणि पुढे जातो. तर बाबासाहेब बुद्धांनी धम्मग्रंथामध्ये त्या ग्रंथाचा भाग 3 शेवटचं प्रकरण, त्याच्यामध्ये बाबासाहेब पुनर्जन्म कसा होतो याची मांडणी संक्षिप्त स्वरूपामध्ये करताना आपल्याला दिसतात की बाबासाहेब असं सांगतात की पुनर्जन्म होण्यासाठी काही घटक महत्वाचे असतात. त्याच्यामध्ये ते बीज नियम समजून सांगतात. त्याच्यामध्ये ऋतू नियम म्हणजे वेगवेगळे ऋतू त्याचा परिणाम कसा होतो ते सांगतात. धम्म नियम कसे काम करतात आणि इतर नियम बाबासाहेब अतिशय स्वच्छ आणि सुंदरतेनं त्याची ती मांडणी करताना आपल्याला दिसतात.
बाबासाहेब एवढंच ते थांबत नाही, तर बाबासाहेब वेगवेगळ्या पद्धतीचे कम्म सुद्धा कसे काम करतात याच्यावर सुद्धा ते त्यांच्या ग्रंथामध्ये मांडणी करताना आपल्याला दिसतात. आणि आपल्याकडे ते अज्ञान आहे की आपण ते समजून घेऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे आपण संभ्रमित होतो की पुनर्जन्म खरोखर आहे की नाही, या संदर्भात आपल्या मनामध्ये अनेक शंका आणि कुशंका असतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कम्म नियम हे धम्माचे प्रमुख अंग आहे. आणि बाबासाहेब वेगवेगळ्या प्रकारचे कम्म त्याची मांडणी करत असताना ते संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगतात की दिठ्ठ धम्म वेदनीय कम्म म्हणजे तात्काळ फळ देणारं एक कम्म असतं. उपपज्य वेदनीय कम्म म्हणजे कालांतरानं त्याचा परिणाम आपल्याला प्राप्त होतो. आणि अपरापर वेदनीय कम्म म्हणजे ज्या कम्माचा परिणाम अनिश्चित कालाने होतो. आणि अहोसी कम्म ज्या कम्माचा काहीही परिणाम होत नाही. अशा पद्धतीनं बाबासाहेब पुनर्जन्म कसा होतो याचं बीज नियम, ऋतू नियम पासून सर्व कम्म थेरी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याकडे मांडतात. परंतु आपल्याला मात्र त्याचा अर्थबोध होत नसल्या कारणाने पुनर्जन्म नाही अशा पद्धतीची आपल्याकडे काही लोकांमध्ये ती मान्यता आहे. जेव्हा की आपण जातक कथामध्ये पाहतो तर जातक कथा या पुनर्जन्माशी संबंधित सर्व कथा बुद्ध सांगताना आपल्याला दिसतात. मग बुद्ध तरी कशाच्या आधारे हे सांगतात? बुद्धांकडे कुठली विद्या आहे? त्यांना कुठलं ज्ञान प्राप्त झालेलं आहे की ज्या आधारे तथागत बुद्ध हे पुनर्जन्माविषयी भाकीत करतात, किंवा ते पूर्वी घडलेल्या घटनांचं ते विश्लेषण करून किंवा या घटना कशा घडल्या हे ते कसे सांगू शकतात? तर आपण पाहतो की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे काय झालं, कुठल्या विद्या त्यांना प्राप्त झाल्यात, कशा प्राप्त झाल्यात, या संदर्भात आपल्याकडे आणखी एक संभ्रम आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, परंतु काय प्राप्त झालं हे याच्या संदर्भात मात्र अजूनही काहींच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर आपण पाहतो की बुद्धांना पहिल्या प्रहरामध्ये जे ज्ञान प्राप्त झालं ते आहे पुब्बे निवासानुसती, म्हणजे पूर्वजन्माचं ज्ञान. केवळ त्यांचं एकट्याच का तर नाही, या सृष्टीमध्ये अनेक लोक जे जन्म घेतात, मरतात, पुढे त्यांचं काय होतं हे सगळं बुद्ध आपल्या चित्ताने त्यांनी सगळं जाणलं. स्वतःचे जन्म कसे झालेत, 4 असंख्येय 1,00,000 कल्पांमध्ये त्यांनी अनेक जन्म कसे प्राप्त केलेत याचं ज्ञान त्यांना पहिल्या प्रहारामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. दुसऱ्या प्रहरामध्ये त्यांना विविध प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त झाल्यात. आणि म्हणून आपण बुद्धांना विद्याचरण संपन्न असं म्हणतो. त्याचं कारण ते एकापासून अनेक होणं, अनेकापासून एक होणं, ब्रह्मलोकामध्ये घडणारी एखादी घटना एका ठिकाणी बसून आपल्या दिव्य चक्षुनी पाहणं किंवा आपल्या दिव्य कानाने ते ऐकणं, हे दुसऱ्या प्रहरामध्ये ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि तिसऱ्या प्रहरामध्ये त्यांना पटिच्च समुत्पादाचं ज्ञान प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि हा तो आधार आहे की ज्या आधाराने बुद्ध पूर्वजन्माच्या एखाद्या व्यक्तीच्या संबंधित घडलेल्या घटनाचं ते प्रकाशन करताना आपल्याला दिसतं. आपण हे सुद्धा पाहतो की अशा पद्धतीनं जेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्यांच्या मुखातून पहिले उद्गार बाहेर पडतात. अनेक जाती संसारंग संधा विसंग आणि विसंग ग कारग दिठ्ठोसी वगैरे वगैरे. किती असं म्हणतात की मी अनेक जन्म, एक नव्हे करोडो जन्म घेत राहिलो, गर्भामध्ये पडत राहिलो, मृत्यूला प्राप्त होत राहिलो, परंतु आता मी मात्र सम्यक संबुद्ध आहे, बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे. आणि याच कारणास्तव बुद्ध एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळातील घटनांचं ते प्रकाशन करण्यासाठी ते अतिशय सक्षम आहेत असं आपण बोलतो. 1951 साली बाबासाहेबांनी बौद्ध उपासना पाठ पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकामध्ये, त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचं सुद्धा प्रकाशन केलं. आणि त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आपण असं पाहतो की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे कशी झाली. बुद्ध स्वतः पंचवगी भिक्खूंना कसं समजून सांगतात ते, तर बुद्धांच्या शब्दामध्ये बुद्ध असं म्हणतात
उब्बे अननसुप्तेषु धम्मेषु चक्षु उत्पादी. पूर्वी कधीही न ऐकलेले धम्मचक्षु उत्पन्न झाले. ज्ञान उत्पादी, ज्ञान उत्पन्न झालं, ज्ञान चक्षु त्यांना प्राप्त झाले. पय्य उत्पादी, प्रज्ञा उत्पन्न झाली. आलोक उत्पादी, प्रकाश उत्पन्न झाला. आणि ही सर्व कारण बुद्धांचे दसबल, की ज्या आधारे बुद्ध एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळातील घटना सहजपणे ते प्रकाशित करतात. त्याच्यामुळं जातक कथांमध्ये जे संदर्भ आलेले आहेत ते काही कपोल कल्पित नाही, ही बुद्धाची वाणी आहे, हे प्रामुख्याने सिद्ध होत. आता आपण असं पाहिलं की सारिपुत्त थेर त्यांचा जो शिष्य आहे तो जेतवनामध्ये असताना त्यांच्याशी अतिशय मैत्रीभावाने वागतो, पाहिजे ते कार्य करतो, परंतु दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मात्र तो त्यांच्याशी तशा पद्धतीने वागत नाही. एक विरोधक म्हणून तो सारिपुत्त थेराशी ज्या पद्धतीने वागत होता ते बुद्धांनी आता जाणलेलं आहे. आणि बुद्ध आता त्याच्या पुनर्जन्माची कथा कशा पद्धतीने सांगतात हे आता आपण पाहूया. ते असं म्हणतात की पूर्वीच्या काळी वाराणसीमध्ये बोधिसत्वाने एका कुटुंबात जन्म घेतला होता. त्याच्या एक गृहस्थ मित्र वयोवृद्ध होता, परंतु त्याची पत्नी तरुण होती. तिने एका मुलाला जन्म दिला. त्या वयोवृद्धास वाटत असेल की कदाचित माझी पत्नी माझ्या मृत्यूनंतर दुसऱ्या पुरुषासोबत राहून माझ्या या धनाला नष्ट करू शकते. कदाचित हे धन माझ्या मुलाला देऊ शकणार नाही, तेव्हा मी हे धन जमिनीत का गाडून ठेवू नये. तेव्हा घरात असणारा त्यांचा एक नौकर ज्याचं नाव नंद आहे, त्या नंद या नौकराला घेऊन तो वृद्ध व्यक्ती जंगलात घेऊन जातो. आणि जंगलात गेल्यानंतर एका ठिकाणी त्याच्याकडे असलेली जी धनसंपत्ती आहे तो जमिनीत पुरून टाकतो. आणि नौकराला ज्याचं नाव नंद आहे त्याला तो असं म्हणतो की माझ्या मृत्यूनंतर हे धन माझ्या मुलाला तू द्यावेस, त्यामध्ये चूक होता कामा नये. आणि त्यानंतर त्याचं निधन होतं. आता इकडे त्याचं निधन झालेलं आहे, इकडे त्यांचा मुलगा आता मोठा झालेला आहे. आणि मुलगा मोठा झाल्यानंतर त्याची जी आई आहे ती आपल्या मुलाला सांगते की तुझ्या वडिलांनी नंदाला सोबत घेऊन धनसंपत्ती जी तुझ्या वडिलाची होती ती जमिनीमध्ये गाडून ठेवलेली आहे. तू असं कर, ते तू काढून आण आणि कुटुंबाचे भरण पोषण कर. तेव्हा तो मुलगा नंद याच्याकडे जातो आणि तो त्याला असं म्हणतोय की माझ्या वडिलांचे धन गाडून ठेवलेले आहे काय. तर तो नंद म्हणतो होय. तेव्हा तो नंद आणि तो मुलगा कुदळ आणि पावडं घेऊन टोपली घेऊन ते जंगलात जातात. तिथे पोहोचल्यावर मुलगा विचारतो की धन कुठे आहे. तेव्हा तो नंद त्या धनाच्या स्थानावर उभा राहतो आणि मुलाचा अपमान होईल अशा पद्धतीनं तो त्याच्याशी चर्चा संवाद साधतो. तो म्हणतो की तू दासीपुत्र आहेस, तुझे धन इथे कसं काय असणार, आणि त्याच्यावर प्रत्यारोप करतो. आणि ही घटना घडल्यानंतर ते परत येतात. परत आल्यावर काही दिवसांनी पुन्हाच एकदा तो मुलगा त्या नंदाला सोबत घेऊन जातो, त्या स्थळी घेऊन जातो. परंतु पुनश्च तो नंद या मुलाला शिव्याशाप देऊन किंवा त्याला दासीपुत्र आहेस वगैरे वगैरे असं म्हणून तो त्याला विरोध करतो आणि पुन्हा ते धन न घेता ते परत येतात. 2-3 वेळा अशा पद्धतीनं या घटना घडल्यानंतर तो मुलगा विचार करतो की हा माझा नौकर आहे, हा माझा अपमान करतो, धन देईल असं म्हणतो परंतु देत नाही, याचं कारण काय बरं असेल. असा विचार करत असताना तो त्याच्या वडिलांच्या मित्राकडे जातो आणि विचारणा करतो. आणि इथे तो त्यांचा जो मित्र आहे तो आहे बोधिसत्व. आणि त्याच्याकडे जाऊन तो सर्व हकीकत सांगतो. आता इथे बोधिसत्व म्हणजे नेमकं काय, कोण असतं बोधिसत्व. तर बोधिसत्व तो व्यक्ती असतो की जो धम्माचा प्रचार प्रसार करत असतो, जो पारमितांचं पूर्णतेनं पालन करत असतो किंवा पारमितांचा संग्रह करत असतो. आपण बाबासाहेबांना सुद्धा बोधिसत्व असं संबोधतो.
आणि जे बोधिसत्व हे भविष्यातील बुद्ध असतात. मग बाबासाहेबांचं आता निधन झालं आणि निधनानंतर त्यांचं पुढचं आयुष्य म्हणजे ते पुनश्च जन्म घेऊन ते भविष्यामध्ये बुद्ध होणारच असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. परंतु श्रीलंकन भिक्षूंची अशी मान्यता आहे की बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर ते आता तुषित देवलोकामध्ये आहेत आणि तुषित देवलोकामध्ये सुदर्शन या नावाने ते त्या ठिकाणी आहेत आणि कालांतरानं ते मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतील, बुद्धत्वाची प्राप्ती करतील आणि या संसारातून ते मुक्त होतील. आता ही जी मान्यता आहे ही श्रीलंकन भिक्षूंची मान्यता आहे आणि हे मी ज्ञानज्योती भंतेजीकडून अनेकदा मी ऐकलेलं आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो निदान कथेचा तेव्हा प्रत्येक बुद्धांना म्हणजे होणारे जे बुद्ध आहेत त्या प्रत्येक बोधिसत्वांना पूर्वीचे बुद्ध हे आशीर्वाद देतात आणि त्याच्यानंतर ते बुद्धत्वाची प्राप्ती करत असं आपल्याला दिसतं. कारण काय की आपण असं पाहतो की सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना दीपंकर बुद्धाने आशीर्वाद दिलेले होते की 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर तू सम्यक संबुद्ध होशील. तुझी आई, तुझे वडील, तुझी पत्नी कोण असेल या सर्वांचं त्यांनी भाकीत केलेलं होतं आपल्याला दिसतं. मग जर असं असेल तर बाबासाहेबांना सुद्धा अशाच प्रकारे एखाद्या सम्यक संबुद्धाने आशीर्वाद दिला असावा असं आपल्याला म्हणता येतं. बरं याचे संदर्भ तरी आहेत. जेव्हा आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो तर ते भविष्यातील बुद्ध असणारच. या संदर्भात मी जे काही वाचलं माझ्याकडे जे काही रेफरन्सेस आहेत ते मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. तुमचा त्यावर विश्वास असावा किंवा असू नये हा वेगळा मुद्दा. द श्राईन इन इंडिया या नावाचं एक पुस्तक आहे जे वली सिन्हाने लिहिलेलं आहे आणि हे वली सिन्हा म्हणजे महाबोधी सोसायटीचे सेक्रेटरी. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षे संबंधात जी काही योजना तयार झाली होती किंवा भिक्षूंची पूर्तता त्यांनी केली होती, भिक्षूंना त्या ठिकाणी जे आमंत्रित केलं होतं आणि बाबासाहेबांसोबत हे त्या मुख्य स्टेजवर उपस्थित होते. धम्मदीक्षेनंतर बाबासाहेबांना पहिला कमळाच्या फुलाचा हार घालणारे हे व्यक्ती बाबासाहेबांच्या सहवासात होते. त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात की बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या 3 वेळा भेटी झाल्यात. सम्यक संबुद्ध गौतम बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या 2,500 वर्षापूर्वी बाबासाहेब ज्या कुठल्या मनुष्य रूपामध्ये असतील ते असते. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिली जी भेट आहे ती बाबासाहेबांची आणि बुद्धांची संकिसा येथे झाली. संकिसा हे स्थळ म्हणजे जिथे बुद्ध आपल्या आईला उपदेश करून मनुष्य लोकांमध्ये येतात, ज्या ठिकाणी उतरतात ते स्थळ म्हणजे संकिसा. दुसरी भेट गृधकुट पर्वतावर झाल्याची ते सांगतात आणि तिसरी भेट हे म्हणजे धम्मचक्क प्रवर्तन ज्या ठिकाणी बुद्धांनी केलं त्या ठिकाणी त्यांची तिसरी भेट झाल्याचं ते सांगतात. या भेटीमध्ये बुद्ध बाबासाहेबांना असं सांगतात की माझ्या महापरिनिब्बानाच्या 2,500 वर्षानंतर तू माझ्या धम्माला चालना देणार आहेस आणि 80,000 वर्षानंतर तू सम्यक संबुद्ध माझ्यासारखाच होणार आहेस. हे बुद्धांनी भाकीत केलं होतं असं वली सिन्हा त्यांच्या ग्रंथामध्ये लिहितात. आणि आपण असं पाहतो की बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर 2,500 वर्षांनी 14 ऑक्टोबरला बाबासाहेब दीक्षा देतात. मग 14 ऑक्टोबरच का?
कारण की बुद्धाचं महापरिनिर्वाण पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण पाहतो तर आपल्याला असं दिसतं की ते बुद्ध पौर्णिमेला झालेलं आहे. परंतु दुसरे काही मान्यवरांची अशी मान्यता आहे, काही संशोधक आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं J.M. फ्लिट बुद्धाच्या महापरिनिर्वाणासंदर्भात जे काही कन्फ्युजन आहे तारखांमध्ये किंवा कार्यमर्यादेमध्ये, तर J.M. फ्लिटचं असं म्हणणं आहे की बुद्धाच्या महापरिनिर्वाणाला 2500 वर्ष पूर्ण होती, तो कालावधी ते मांडतात. आणि बाबासाहेबांची आणि त्यांचे जे वामनराव गोडबोले त्यांच्यासोबत जे नेहमी चर्चा करायचे, त्यांच्यासोबत ज्या चर्चा झाल्यात त्या मी वाचल्यात आणि त्याच्यामधून माझं असं निष्कर्ष निघालात की बाबासाहेब 14 ऑक्टोबरलाच का दीक्षा घेतात. तर त्या ग्रंथाच्या आधारे मी हे तुमच्यासमोर सांगू इच्छितो की बाबासाहेबांना हे त्यांनी जे वाचन केलं होतं किंवा त्यांचं जे आकलन होतं त्याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 भगवान गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाला 2500 वर्ष पूर्ण होत होतं. ते J.M. फ्लिटच्या त्या संशोधनाप्रमाणे. आणि त्या तारखेला बाबासाहेब भारतामध्ये पुनश्च बुद्धाच्या धम्माला गतिमान करताना आपल्याला दिसतात. असो, तर सुमेध बोधिसत्व आपण पाहतो की, आणि इथेही आपल्याला या कथेमध्ये बोधिसत्व आपल्याला दिसतात की ज्याच्याकडे तो वयोवृद्ध पित्याचा जो निधन झालं त्याचा जो मुलगा आहे तो बोधिसत्वाकडे जातो आणि तो सांगतो आणि तो त्याला कशा पद्धतीने मदत करतो हे पुढे येतं. तर बोधिसत्व जेव्हा दीपंकर बुद्धांची गाठभेट होते आणि सुमेध बोधिसत्व म्हणून जेव्हा त्यांच्या पुढे असतात त्यावेळेस ते बोधिसत्व 8 समापती म्हणजे 4 ध्यान, 4 अरूप लोकाचे आणि 4 ब्रह्मलोकाचे ध्यानामध्ये ते पारंगत होते. विविध अभिज्ञेने ते युक्त होते आणि त्याच्यानंतर ते पारमिता पूर्ण करताना आपल्याला दिसतात. कारण काय की दीपंकर बुद्धांच्या वेळेस सुमेध बोधिसत्व त्यांना असं वाटलं असतं ते तात्काळ त्यांच्याकडे ते बल होते की तात्काळ ते अरहंत होऊ शकले असते, परंतु त्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धांप्रमाणे सम्यक संबुद्ध व्हायचं होतं. आणि म्हणून त्यांनी 4 असंख्य 1 लाख कल्पाचा जो कालावधी पारमिता पूर्ण करण्यासाठी घेतला त्याचं कारण ते. आता असे हे बोधिसत्व आपल्याला या कथेमध्ये दिसतात आणि स्टोरी आता हे कथानक पुढे जातं. बोधिसत्व याच्याकडे त्यांचा तो वयोवृद्ध व्यक्तीचा मुलगा आता यांच्याकडे बोधिसत्वाकडे जातो. तो सर्व हकीकत सांगतो की हा जो नंद आहे तो माझ्याशी कशा पद्धतीनं वर्तन करत आहे, माझ्या वडिलांनी पुरून ठेवलेलं जे धन आहे तो मला दाखवतो असं म्हणतो आणि तिथे गेल्यावर मात्र मला शिव्याशाप करतो. तेव्हा बोधिसत्व म्हणतात की तू एक काम कर, जंगलात गेल्यावर तो नौकर ज्या जागेवर ज्या स्थानावर उभा राहतो आणि तुला अपमानित करतो त्या स्थानावरून त्याला ओढून तू बाजूला कर, त्या स्थानावर तू खोदकाम कर, तिथेच तुझे धन आहे, ते धन तू प्राप्त कर, ते धन तू घेऊन जा. हे सुद्धा भाकीत किंवा हे बल बोधिसत्वाकडे सुरुवातीपासूनचे आहेत. त्या आधारावर बोधिसत्व अशा पद्धतीचं भाकीत करताना आपल्याला दिसतात. आपण स्टोरी सरळ सरळ वाचतो आणि आपल्याला ते एखादं कथानक म्हणून वाटते, परंतु त्याच्या पाठीमागे कशामुळं हे बोधिसत्व सांगतात, काय बल आहेत हे सांगतात, कशामुळे या घटना ते पाहू शकतात याची मात्र आपल्याला कल्पना येत नाही. त्यामुळं मी बोधिसत्व कोण असतो, बुद्धांची दीपंकर बुद्धांची आणि बोधिसत्व सुमेध बोधिसत्वांची कशी गाठभेट झाली याचा थोडासा संदर्भ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता तुमचं असं लक्षात आलं असेल की बोधिसत्वांकडे काही बल असतात आणि जसं मी सांगितलं की दीपंकर बुद्धांच्या भेटीच्या वेळेसच ते अरहंत होऊ शकत होते, परंतु त्यांना सम्यक संबुद्ध व्हायचं होतं आणि हे बल त्यांच्याकडे होती. दासपारमिता पूर्ण करत असताना
हा प्रकार आपल्याला घडलेला दिसून येतो. तर धन म्हणजे काय, तर चांदी, सोनं किंवा रत्न, सुवर्णमाला वगैरे जे काय असतील, तर तो मुलगा त्या नौकराला, नंदाला जंगलात घेऊन जातो आणि बोधिसत्वाने सांगितल्याप्रमाणे तो धन प्राप्त करतो. आणि ते धन प्राप्त केल्यानंतर बोधिसत्व ज्या पद्धतीनं त्यांनी सूचना केलेली असते त्याप्रमाणे तो दानादी पुण्यकर्म करतो आणि पुण्यकर्म केल्यानंतर त्याचा देहत्याग होतो. अशा प्रकारे नंद नावाचा भिक्षू, त्याचा स्वभाव पूर्वीपासून असाच होता. अशा प्रकारे बुद्ध धम्मदेशना करताना या कथेत आपल्याला दिसतात. सारीपुत्ताचा थेर जो शिष्य आहे तो म्हणजे त्यावेळेचा नंद. आणि बुद्ध सांगतात की इथे जो पंडित कौटुंबिक बोधिसत्व आहे तर तो मी स्वतःच होतो. अशा पद्धतीची अशा पद्धतीची माहिती देऊन बुद्ध या कथेचा शेवट करताना आपल्याला दिसतात. आता आपल्याला काही प्रश्न असे पडतात की समाज जीवनामध्ये आपण वावरत असतो आणि वावरत असताना नंदासारख्या काही प्रवृत्ती, काही व्यक्तिमत्व आपल्याला सहजपणे समाज जीवनामध्ये दिसतात. म्हणजे बोलणार एक आणि करणार दुसरं. उकलपयती ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व कसे आहेत याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे बोलतात एक आणि करतात दुसरं. काही उपमेनं बुद्ध त्यांची मांडणी करतात, जो गरजतो तो बरसत नाही. असं का होतं? तर काही माणसांकडे प्रज्ञेचा अभाव असतो, म्हणजे अज्ञान असतं. हे एक प्रमुख कारण आहे. दुसरं कारण की काही माणसं तृष्णेमध्ये अडकलेले असतात आणि त्यांच्या चुकीच्या समजामुळं ते अशा पद्धतीने वागताना आपल्याला दिसतात. आणि काहीचं जे वर्तन असतं ते हे त्याच्या पूर्वकर्मावर आधारित असतं. म्हणजे इथे आपण असं पाहतो की नंद असा का वागत होता, त्याचं वागण्याचं कारण काय. अशा प्रश्नाची जेव्हा आपण चिकित्सा करायला घेतो तर आपल्याला काही बाबी स्पष्टपणे जाणवतात आणि काही घटक हे बुद्धांनी स्पष्टपणे मांडलेले आहेत की त्या व्यक्तीचं जे वर्तन आहे हे वर्तन म्हणजे त्याच्या पूर्वकर्मावर आधारित असतं. तर पट्टीच्या समुत्पादाचा जो सिद्धांत आहे की आपला जन्म का होतो, आपण जन्माला का आलेलो आहोत आणि आता पुढे काय होणार आहे. तर हे जे संसार चक्र आहे हे बुद्धाने अतिशय सुंदरतेनं पट्टीच्या समुत्पाद याच्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपला जन्म कशामुळे होतो, तो अविद्या. अविद्या म्हणजे धम्माच्या बद्दल असलेलं अज्ञान, म्हणजे 4 आर्य सत्यांप्रती असलेलं अज्ञान, की आपण सत्य काय हे जाणू शकत नाही किंवा पाहू शकत नाही, त्याच्यामुळे आपण अज्ञानात असतो. त्याचा दुसरा भाग अविद्या पश्चा संखारा, म्हणजे संखार. संखारा म्हणजे काय, तर मानवी स्वभाव. आणि हे मानवी स्वभाव कशामुळे उत्पन्न होतात, की आपलं असलेलं अज्ञान. आपल्याला असं वाटतं की असं केलं की असं होईल, हे सत्य आहे. अशा पद्धतीची काही लोकांची भावना असते. ते स्वभाव गुण असतात. ते स्वभाव गुण सोबत घेऊन आपला जन्म होतो. म्हणजे अविद्या पश्चा संखारा, अविद्या आणि संखारा याच्यामुळं विज्ञान उत्पन्न होते आणि मनुष्याचा जन्माचा प्रवास सुरू होतो. आणि हे जन्म मरणाचं चक्र अव्याहतपणे सुरू राहतं. आणि हे तेव्हाच नष्ट होते की जेव्हा आपल्याला सत्याची जाणीव होते. आणि बुद्धाने हे या संसार चक्रातून मुक्त कसं व्हावं याचे अतिशय सुंदरतेनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे की या सत्रामध्ये किंवा या नंद जातक याच्यामध्ये याचा जो स्वभाव आपल्याला दिसतो, याचा स्वभाव हा पूर्वीपासून तसा का होता, तर याला कारण म्हणजे संखारा, व्यक्तीचे स्वभाव. त्याच्यामध्ये अनेक इतरही बाबी आहेत ज्याची मी चर्चा आज करत नाही, कारण काय की त्याच्यामध्ये त्याची जे अडथळे असतात, संयोजन असतात, काही काही लोकांच्या चर्या असतात की विविध प्रकारच्या चर्या असणारे लोक, त्याचाही प्रभाव
या व्यक्तिमत्वांवर होत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथे मी ही नंद जातक अतिशय छोटीशी कथा होती जी मी तुमच्या पुढे मांडलेली आहे. आता मी दुसऱ्या कथानकाकडे मी वळतो आहे आणि ते म्हणजे वेदब्ब जातक. तर वेदब्ब जातक ही 48 नंबरची कथा आहे आणि सदर गाथा बुद्ध जेतवनात राहत होते तेव्हा एक आज्ञा न पाळणाऱ्या एका भिक्षू संदर्भात सदर गाथेचं उच्चारण बुद्धाने केलेलं आहे. तर वर्तमानामध्ये काय होतं, हा अनुपायेस यो अत्थं इच्छती सो विहंयती चेता हनिंसु वेदब्ब सभ्येतु व्यसन मज्जगूती. ओके, तर वर्तमानामध्ये काय घडतं, तर बुद्ध त्या भिक्षूला असं म्हणतात की तू केवळ आताच आज्ञा पाळणारा होतास असे नव्हे, तर पूर्वी सुद्धा तू आज्ञा पाळणाराच होतास. त्यामुळे तलवारीने तुझे 2 भागात तुकडे झाले होते. तुझ्यामुळेच हजारो लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. आणि अशी घटना सांगून बुद्ध आता भूतकाळामध्ये काय घटना घडली होती आणि बुद्ध असं का म्हणतात की त्या भिक्षूला की तू केवळ आताच अज्ञानी नाहीस, आताच आज्ञा पाळणारा नाहीस, तर पूर्वजन्मातही तू असाच होतास आणि तुझ्यामुळेच पूर्वी तलवारीने तुझे 2 भागात तुकडे झाले होते आणि तुझ्यामुळेच हजारो लोकांचे प्राण त्यांना गमवावे लागले होते. आणि त्याच्या पूर्वजन्माची जी कथा आहे ती अशा प्रकारे आहे. आता भूतकाळात काय झालं होतं, अतीत कथा काय आहे, तर बुद्ध सांगतात की वाराणसीमध्ये ब्रह्मदत्ताच्या राज्यकारभार होता तेव्हा एका गावी वैदर्भ ब्राह्मण मंत्र जाणणारा होता. नक्षत्राकडे पाहून योग पाहून म्हणजे आता योग आलेला आहे असं जाणून तो मंत्राचा जाप करायचा आणि आकाशाकडे पाहून तो 7 प्रकारच्या रत्नाची वर्षा करत होता. आता आपल्याला पुन्हा प्रश्न असा पडतो की आकाशात रत्न असतात का? आकाशात रत्न कशी काय असू शकतील, त्यातून ती कशी काय पडतील, वगैरे वगैरे. ही सर्वसामान्य माणसाची म्हणजे उत्सुकता आहे, कारण की त्याला याच्यावर का अजिबात विश्वास नाही. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की आपल्याला पृथ्वी हा एक ग्रह आहे जिथे आपण राहतो. इतर ठिकाणी सृष्टी आहे हे आपण मान्यच करत नाही. मनुष्याच्या व्यतिरिक्तही जग आहे. मग ते चतुर्माराचे देवता असतील, तावतींचा देवता असतील, 16 प्रकारचे ब्रह्मलोक असतील, रूपलोक असतील, या विषयीचं आपल्याकडे कमालीचं ज्ञान आहे. बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी याविषयी तर अजिबात गंध सुद्धा नाही. त्याच्यामुळं आपल्याकडे एक फार मोठा संभ्रम आहे की खरोखरच हे आहे काय, असं होतं काय, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. आता आपण असं पाहतो की काही संदर्भ जसं विसुद्धी मग्गामध्ये की बुद्धत्व प्राप्तीनंतर ब्रह्मसंपत्ती सुमेरू पर्वता एवढी रत्नाची माळा घेऊन बुद्धांकडे येतात आणि बुद्धांची पूजा वंदना करताना आपल्याला दिसतात. आणि हा ब्रह्मसंपत्ती ब्रह्मलोकातून येतो, रत्नमाला घेऊन येतो बुद्धांची पूजा करायला. आणि आपण असंही म्हणतो, रतन सुत्त म्हणत असताना यंग किंची वित्तं इदवा हुरंगवा सग्गे सुवा यंग रतनं पनितं. म्हणजे या लोकांमध्ये, या मनुष्य लोकांमध्ये किंवा देव लोकांमध्ये जे काही रत्न आहेत त्यापेक्षा बुद्ध रत्न हे सर्वश्रेष्ठ रत्न आहे. अशा आशयाची आपण गाथा म्हणत असतो. 14 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब दीक्षा घेताना रतन सुत्ताची पहिली गाथा बोलतात 22 प्रतिज्ञा देण्याअगोदर, आणि सर्व देवदेवतांना आवाहन करतात. यावरून हे सिद्ध होते की मनुष्य लोकांव्यतिरिक्त ही जग आहे. बाबासाहेब ती गाथा अशी बोलतात, या निध भूतानी समागतानी भूमानी वा यानी व अंतलिखे. अशा आशयाची गाथा बोलतात आणि ते आवाहन करतात, भूमीवरील सर्व देवदेवता, अंतरिक्षातील सर्व देवदेवता
त्यांनी इथे यावं, ऐकावं, आनंद व्यक्त करावा, अशा पद्धतीची भावना बाबासाहेब जाहीररित्या व्यक्त करतात. ते यासाठी की केवळ मनुष्यलोकच नाही तर इतरही लोक या ब्रह्मांडामध्ये आहेत. बाबासाहेब बोधिसत्व थोडक्यात काय, तर जेव्हा आपण ह्या बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजीच्या किंवा इतर लोकांचा जेव्हा आपण विचार करतो, तर आपल्याला हे माहित आहे की सर्वसामान्य मिसाळकर सरांनी तुमच्यासोबत अनेकदा ही चर्चा केली असेल की मनुष्य लोकांच्या वर चतुर महाराजिका देवता चारही दिशांचे देवता आहेत. त्याचे संदर्भ बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आलेले आहेत असंही आपल्याला दिसतं की चतुर महाराजिका देवता महामायेला घेऊन जातात, तिची आंघोळ घालतात, तिला उत्तम प्रकारे सजवतात वगैरे. हे सर्व संदर्भ बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथामध्ये सुद्धा आलेले आहेत. फरक एवढा आहे की ते आपल्याला काय की आपलं चित्त मलिन आहे आणि मलिन चित्त असल्यामुळे आपल्याला ते समजत नाही किंवा आपण ते पाहू शकत नाही. परंतु चतुर महाराजिका देवता या चारही दिशांच्या देवता जे आहेत त्या स्वर्गातील जे रत्न आहेत, जी संपत्ती आहे, जी संपत्ती मनुष्य लोकांमध्ये आहे, सोनं चांदी रत्न, याचं रक्षण करण्याचं जे कार्य असतं हे चतुर महाराजिका देवता करत असतात. त्याच्यामुळे आता तुमचा मुद्दा स्पष्ट होईल की रत्न केवळ भूमीवरच आहेत असं नव्हे तर स्वर्गामध्ये सुद्धा आहेत आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी या चतुर महाराजिका देवतांकडे आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की रत्न स्वर्गात सुद्धा आहेत. हे चतुर महाराजिका देवता मनुष्य लोकांमध्ये विचरण करतात. उपसताच्या दिवशी की आपण काय करतो आहोत त्याच्या नोंदी ते घेतात. आणि आपण हे सुद्धा पाहतो की जेव्हा पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, इतर वेळी आपलं ध्यानचित्त, यावेळीच आपलं ध्यानचित्त हे पटकन लागतं. उपसत जेव्हा आपण करतो तर त्याचं पुण्यकर्म आपल्याला प्राप्त होते. आणि एवढंच नाही तर अनेक फायदे आपल्याला होतात. आपलं चित्त शांत होतं, आपल्याला पुण्यकर्माची आपल्याला प्राप्ती होते, आपल्याला सुख समृद्धी लाभते वगैरे वगैरे. तर कथानक आता पुढं असं जातं की हा वैदर्भ नावाचा ब्राह्मण जो होता तो मंत्र जाणणारा होता आणि नक्षत्राचे योग पाहून आकाशात 7 प्रकारच्या रत्नाचा पाऊस पडत होता. त्या वैदर्भ नावाच्या ब्राह्मणांकडे बोधिसत्व विद्या शिकत होते. आता बघा इथे बोधिसत्व या ब्राह्मणांकडे विद्या शिकताना आपल्याला दिसतात. घटना पुढे अशी जाते की एकदा तो ब्राह्मण काही कामानिमित्तानं बोधिसत्वाला सोबत घेऊन चेतीय राष्ट्रामध्ये गेला. रस्त्याने एका वनात 500 चोर असायचे. ते रस्त्याने येणाऱ्या लोकांचा घात करायचे. तर जेव्हा बोधिसत्व आणि तो वैदर्भ ब्राह्मण जेव्हा त्यांनी त्या वनामध्ये प्रवेश केला तर त्या चोरांनी वैदर्भ ब्राह्मणास आणि बोधिसत्वाला पकडलं आणि बोधिसत्वाला सांगितलं की तू आता याला सोडवण्यासाठी तू आता धन घेऊन ये, त्यानंतरच आम्ही या ब्राह्मणाची सुटका करू. आता बोधिसत्वानं त्या वैदर्भ ब्राह्मणाला सांगितलं की आपण आता भयभीत व्हायचं नाही. आज धनाचा पाऊस पडण्यासाठी योग्य नक्षत्र आहे, तेव्हा आपण माझे म्हणणे लक्षात ठेवावे. दुःखाच्या कारणास्तव आपण धनाचा पाऊस पाडू नये. जर तसे केलं तर तुम्ही आणि हे 500 चोरांचा नाश होईल, मृत्यू होईल. अशा प्रकारे बोधिसत्व आपल्या गुरुला म्हणजे त्या वैदर्भ ब्राह्मणाला समजावून सांगताना दिसतात, जरी ते त्यांचे गुरु असले तरी. हे बोधिसत्वाचे बल आहेत कारण की ते पाहू शकतात घटना. कारण काय की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की बुद्धत्व प्राप्ती ही त्यांना 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर झालेली आहे, परंतु तत्पूर्वीही ते
चार अरूप आणि म्हणजे 8 समापती आणि सुपर पॉवर्सने ते युक्त होते. आणि नंतर दीपंकर बुद्धांनी प्रकाशन केल्यानंतर ते पारमिता पूर्ण करताना अनेक जन्म घेताना आपल्याला दिसतात. तर त्यांच्याकडे ते बल आहेत आणि या बलाच्या आधारेच बोधिसत्व आपल्या गुरुला सांगतात, त्या वैदर्भ ब्राह्मणाला, की आपण भयभीत होऊ नये. आज धनाचा पाऊस पाडण्यासाठी योग्य नक्षत्र आहे, तेव्हा आपण माझे म्हणणे लक्षात ठेवावे. दुःखाच्या कारणास्तव आपण धनाचा पाऊस पाडू नये. जर तसे केले तर तुम्ही आणि हे 500 जण यांचा मृत्यू होईल, हे नाशास प्राप्त होतील. तिकडे तो बोधिसत्व धनाची व्यवस्था करण्यासाठी त्या जंगलातून बाहेर पडतो. इकडे सायंकाळची वेळ असते. चोरांनी त्या ब्राह्मणाला बांधून ठेवलं असतं. आता पूर्व दिशेकडून परिपूर्ण चंद्र तो प्रकाशमान होत असतो आणि ब्राह्मण हे जाणतो की आकाशात तारे नक्षत्र आहेत आणि धनवर्षाव करण्याचा योग्य आणि उत्तम योग आलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे दुःख भोगण्यात काही अर्थ नाही. धनवर्षाव करून या चोरांना धन देऊन आपण आपली सुटका करून घ्यावी, अशा पद्धतीचा विचार तो ब्राह्मण करत असताना तो चोरांना असं म्हणतो की तुम्ही मला का बांधलं आहे? धनासाठीच ना? तुम्हाला धन पाहिजे तर मग सोडा. माझ्या डोक्यावरून मला आंघोळ घाला, नवीन वस्त्र मला परिधान करा, मला फुलमालेने सजवून बसवा. आणि चोरांना हे वाटतं की आता आपल्याला धन भेटणार आहे, तर त्याच्याप्रमाणे त्या ब्राह्मणाच्या सांगण्याप्रमाणे त्याला ते सजवतात, आंघोळ घालतात, नवीन वस्त्र देतात, फुलमालेने सजवतात. आणि मग ब्राह्मण आकाशाकडे मंत्र जप करीत धनवर्षाव करतो. आणि जे धन त्यांना प्राप्त होते, तर चोर ते धन एकत्रित करतात, गाठोड बांधतात आणि पळून जातात. आता ब्राह्मणाची सुटका झालेली असते, तो सुद्धा त्यांच्या पाठीपाठी निघालेला असतो. आता इथे धनप्राप्ती झालेली आहे. अशा पद्धतीनं मंत्राच्या बलानं धनप्राप्ती होऊ शकते का, असा एक स्वाभाविक प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो. तर धम्माचं बल हे अतिशय उत्तम आणि सबळ असतं, असं म्हणायला काही हरकत नाही. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब द्वितीय खंडामध्ये शेवटच्या प्रकरणात मैत्री भावनेचे फायदे समजावून सांगताना आपल्याला दिसतात. जेव्हा तुम्ही ध्यान करता, मैत्री भावना करता, तर तुम्हाला निरोगी आयुष्य प्राप्त होतं, शांत झोप लागते, एकाग्रता वाढते, वाईट स्वप्न पडत नाही, देवता तुमचं रक्षण करतात, विषारी वस्तूंचा त्रास तुम्हाला होत नाही, अग्नी पाणी याचा उपसर्ग तुम्हाला पोचत नाही, आणि मृत्यूनंतर ब्रह्मलोकामध्ये जन्म होतो असं बाबासाहेब सांगतात. मला वाटते या बाबींवर सुद्धा सर्वसामान्य माणसांचा विश्वास बसत नाही की मेल्यानंतर ब्रह्मलोकात जन्म होतो. मैत्री भावना केल्याने अग्नी आणि पाणी याचा उपसर्ग पोचत नाही, असं बाबासाहेब लिहितात. सांगायचं तात्पर्य हे की अशा पद्धतीच्या घटना कोण बरं करू शकतं? बुद्ध एका ठिकाणी बसून सर्व ब्रह्मांडांचं निरीक्षण करायचे. गरजवंताला त्या ठिकाणी जाऊन योग्य ती मदत करायची. आपण पाहतो की अंगुलीमाल सारख्या व्यक्तीला बुद्ध कसे तात्काळ त्या ठिकाणी गेले, त्याच्या आईची हत्या होऊ नये म्हणून त्यांनी कसं थांबवलं. ब्रह्मांडामध्ये जाऊन बुद्ध ब्रह्म
ब्रह्मांच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या शंका कुशंकाचं कशा पद्धतीने निवारण करतात. तर यामध्ये संशय घेण्याचं काही कारण नाही. एवढं आपण असं पाहतो की हे 500 चोर, या ही कथा आता पुढे पुढे अशी जाते की 500 चोर धनसंपत्ती घेऊन जात असताना दुसरे 500 चोर ते पाहतात आणि ते दुसरे 500 चोर त्या पूर्वीच्या 500 चोरांना पकडतात आणि त्यांच्याकडची ती धनसंपत्ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना ते चोर त्यांना सांगतात की जर तुम्हाला धन पाहिजे ना तर या ब्राह्मणाला पकडा, तो आकाशातून धनवर्षाव करतो, त्यांनीच तर हे आम्हाला धन दिलेलं आहे, आम्हाला सोडा. चोर ब्राह्मणाला म्हणतात आम्हालाही सुद्धा धन पाहिजे. तर ब्राह्मण म्हणतो मी धन तर देईल, परंतु धनयोग तर 1 वर्षाने येणार आहे. तेव्हा ते चोर क्रोधित होतात आणि त्या ब्राह्मणाचे 2 तुकडे करून टाकतात, त्याला मारून टाकतात. अगोदरच्या 500 चोरांकडून ते धन हिसकावून घेतात, त्यांचाही मृत्यू ओढावतो, त्या 500 लोकांचा मृत्यू होतो आणि हे 500 उरलेले चोर 2 विभागात विभागले जातात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात आणि भांडण इथपर्यंत जातं की शेवटी 2च चोर शिल्लक उरतात. सर्वांची त्या लढायामध्ये त्यांची हत्या झालेली असते, त्यांना मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं आणि शेवटी 2च चोर शेवटी उरतात आणि ते धन जे असतंय त्याच्यामध्ये ते विभागणी करावी असं ते निश्चय करतात. आणि एका गावाशेजारी आल्यानंतर ते धन लपवून ठेवतात. एक चोर त्या धनाचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी असतो आणि दुसरा चोर भात आणण्यासाठी गावात जातो. आता या दोन्ही चोरांच्या मनामध्ये ते धन माझ्याकडे कसं येईल हे विचार सुरू असतात आणि दोन्ही चोर धन प्राप्त करण्यासाठी योजना ते त्यांच्या मनात आखत असतात. आता इकडे भात घेऊन जो गावामध्ये आलेला आहे तो भात शिजवतो, अन्न ग्रहण करतो आणि तो असं विचार करतो की मी या भातामध्ये विष कालवतो आणि हा भात मी जेव्हा त्या चोराला देईल तो चोर खाईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल आणि ते धन सगळं मला प्राप्त होईल. तिकडे जो धनाचं रक्षण करणारा जो चोर असतो तो अशी योजना करतो की हा इथे आला की मी त्याला तलवारीने मारून टाकेल आणि हे धन मी एकटाच ग्रहण करेल. होतं असं की जेव्हा जो चोर गावात आलेला असतो तो जेव्हा भात घेऊन त्या ठिकाणी जातो तेव्हा त्या ठिकाणी असलेला चोर याची तलवारीने हत्या करतो आणि हा मरून जातो. त्यांनी आणलेला भात हा चोर खातो, त्याच्यामध्ये विष असल्या कारणाने त्याचाही मृत्यू होतो आणि धन मात्र ते तसंच तिथे पडून असतं. आता इथे बोधिसत्व जेव्हा परत येतो पाहतो की त्यांना आचार्य कुठे दिसत नाही आणि त्याला हेही वाटतं की आचार्यानं नक्कीच धनवर्षा केली असावी आणि असा विचार करत करत आचार्याचा मृतदेह त्याच्या दृष्टीपथास पडतो. तो त्याचा अंत्यसंस्कार करतो आणि पुढे जात असताना चोरांचे मृतदेह त्यांच्या नजरेस पडतात आणि शेवटी 2 चोराचे मृतदेह आणि त्या 2 चोराच्या शेजारीच धनाचं गाठोड सुद्धा त्याला दिसतं. बोधिसत्व विचार करतो की माझी आज्ञा न पाडल्यामुळं स्वतःचे प्राणासह या चोरांचेही प्राण गेलेले आहेत. म्हणजे त्या ब्राह्मणाने जर त्याची आज्ञा पाडली असती तर या चोरांचे प्राण गेले नसते, त्या ब्राह्मणाचा मृत्यू झालेला नसता आणि हे चोरही मृत्यूस प्राप्त झालेले नसते. परंतु अनुचित प्रकारे धन मिळवण्याची इच्छा असल्या कारणाने स्वतःच्या आणि इतरांच्या नाशाला हे चोर कारणीभूत झाले असं तो म्हणत, किंवा असं जेव्हा तो बोधिसत्व म्हणतो की अनुचित प्रकारे धन मिळवण्याची इच्छा आणि स्वतःच्या आणि इतरांच्या नाशास कारणीभूत ठरते असं बोधिसत्व जेव्हा म्हणतात तर तेव्हा देवता साधुकार देतात आणि बोधिसत्व ते धन घेऊन घरी जातो, दान पुण्य करतो आणि शेवटी त्यांचा शेवट होतो, त्यांना मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. आणि अशा प्रकारे ही कथा संपते आणि कथेच्या अंतामध्ये
बुद्ध जेतवनात त्या भिक्षूला उद्देशून बोलतात की पूर्वीही तू आज्ञा न पाळणारा होता आणि आताही त्या स्वभावामुळं महाविनाशास प्राप्त झालेला आहेस असं सांगून त्यावेळचा वैदर्भ ब्राह्मण म्हणजे आजचा तू भिक्षू आणि शिष्य तर मीच होतो, अशा पद्धतीनं या कथेचा शेवट सांगून बुद्ध ही कथा या ठिकाणी त्याचं शेवट होतो. तर हे स्वभाव गुण बुद्धाने इतर ठिकाणी कशा पद्धतीने सांगितलं हे मी तुम्हाला पट्टीच्या समुत्पादाच्या सिद्धांताची थोडक्यात ओळख करून दिली. थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपल्याकडे अंडरस्टँडिंग नसते, म्हणजे प्रज्ञा नसते आणि अटॅचमेंट खूपच जास्त असते. अनुचित प्रकारे धन प्राप्त करण्याची किंवा इच्छा आपल्याकडे असते आणि पूर्वकर्म संखारा हे त्याला कारणीभूत असतात की ज्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीचं वर्तन करायला ते लावतात आणि आपला घात होतो. तर एवढं बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील, काही संभ्रम असेल, काही प्रश्न तुमच्याही मनामध्ये उपस्थित झाले असतील तर मिसाळकर सर त्यांच्या परवानगीनं आपण पुढे जाऊया. आणि तुम्ही अतिशय छोट्याशा 2 कथा होत्या, परंतु ते कथा जरी छोट्या असल्या तरी त्याचा जो भावार्थ होता, त्याच्या पाठीमागे हिडन जी फिलॉसॉफी होती ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मी कितपत यशस्वी झालो हे तुम्हीच ठरवा. आणि या ठिकाणी मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. साधू साधू साधू. धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या तुम्ही जातक कथा वर प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने हा जातक समजावून सांगितलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. व्याख्यानाला अनुसरून जर कुणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. पंतक सर. हा हॅलो. हा जय भीम. नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय. साधू. आपण सर ते ब्रह्मलोकाचं जे आहे त्याच्यामध्ये मैत्री करुणा, तर ब्रह्मविहाराची जर साधना केली तर ही ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होत असेल ना, म्हणजे मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा. तुमचा जन्म होतो, ते ध्यान तुम्हाला करावं लागतं आणि त्या ध्यानाच्या बलाने तुम्हाला त्या ठिकाणी जन्म प्राप्त होतो. ठीक आहे. ते फार कठीण नाही आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा मैत्री भावना केल्यानं काय होतं याचे संदर्भ जे दिले ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. हो सर. आणि बाबासाहेबांची जे ऑटोबायोग्राफी आहे किंवा आत्मचरित्र, आणि बाबासाहेबांनी जे प्रबुद्ध भारत जे हे म्हणजे पत्रक जे निघत होतं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्व याची कथा सांगितली होती. त्याच्यामध्ये ते म्हणतात ना, म्हणजे त्यांचे जे पूर्वज होते ते एक हर्मिन होते, म्हणजे एक साधू संन्यासी होते. आणि ते त्यांच्या गावी आले आणि त्यांच्या आजीने त्यांना ओळखलं, तर ते 14व पुत्र त्यांना प्राप्त होणार अशी संदर्भ त्याच्यामध्ये येतो. तर बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे. तर बाबासाहेब ते सांगू इच्छित होते का, भाकीत करत होते का, की ते जे हर्मिन होते? तुम्ही जो संदर्भ मांडला ना तो धनंजय कीराच्या पुस्तकामध्ये सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. आणि त्या धनंजय कीराच्या पुस्तकामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे, परंतु त्याची सुरुवात जी आहे की बाबासाहेबांच्या कुटुंबामधले 3 व्यक्ती त्याच्या अगोदर, म्हणजे हे तिसरे 3 लोक संन्यस्त झालेले होते. आणि त्यांची तिघांची भावना अशी होती की त्यांच्या कुटुंबामध्ये असा एखादा व्यक्ती जन्माला यावा की जो त्यांच्या घराण्याचं नाव त्याचं प्रकाशन करेल किंवा अजरामर करेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी साधना पण केलेल्या होत्या. बाबासाहेबांच्या वेळेस रामजीचे जे चुलते होते ते संन्यस्त झालेले होते आणि काही कालांतरानं
त्यांची भेट महूमध्ये एका नदी शेजारी जेव्हा होते, त्यांच्या कुटुंबातीलच भीमाई त्यांना पाहते आणि ती ओळखते त्यांना की हे त्यांच्या पतीचे चुलते आहेत. तेव्हा ती रामजी बाबांना सांगते आणि रामजी बाबा त्यांना घेऊन त्यांच्या घराकडे घेऊन येतात आणि घराकडे घेऊन आल्यानंतर त्यांचं फलाहार होतो आणि फलाहार देऊन झाल्यानंतर भीमाई त्या बाबांना असं विचारणा करते की आता तुम्ही आलेला आहात तर तुमच्या मुलाबाळांना तुम्ही पाहावं आणि आमच्या घरामध्ये आपण पाऊल ठेवावं. तेव्हा ते त्याला नकार देतात. ते म्हणतात की मी संन्यस्त झालेलो आहे आणि आता संसाराशी माझं काही घेणं देणं नाही आहे. माझं कर्तव्य आता मी पूर्ण केलेलं आहे आणि ते तिथे जाण्यास नकार देतात. तेव्हा रामजी बाबाही त्या ठिकाणी असतात, भीमाई असते आणि कुटुंबातील सर्व काही मान्यवरही त्या ठिकाणी असतात. तेव्हा ते संन्यस्त जे असतात ते असा आशीर्वाद देतात की आपल्या कुटुंबामध्ये असा एक व्यक्ती जन्माला येईल की जो आपल्या घराण्याचं नाव अजरामर करेल. ज्यासाठी आम्ही हा अट्टहास केला किंवा आम्ही हा जो पंथ स्वीकारला किंवा या पद्धतीने आम्ही संत झालो, त्याचं मूळ कारण हीच भावना आमच्या पाठीमागे होती. तर ते आशीर्वाद देतात की तुझ्याच पोटी आता तूच केवळ एकमेव आता संसारामध्ये राहिलेला आहेस आणि तुझ्याच पोटी त्या मुलाचा जन्म होणार आहे आणि तो आपल्या घराण्याचं नाव अजरामर करेल असा ते आशीर्वाद देऊन ते निघून जातात. तर आपण असं पाहतो की नंतरच्या कालावधीमध्ये भीमाईला 14वं रत्न बाबासाहेबाच्या रूपानं होतं प्राप्त होतं. त्याच्यावर त्यांना 2 म्हणजे तो आशीर्वाद दिल्यानंतर त्यांना 2 मुली होत्या. त्या मुली थोड्या कालावधीनंतर त्यांचंही निधन होतं आणि त्यांच्या मनामध्ये शंका येते की जी भविष्यवाणी केलेली आहे ती खोटी ठरेल की काय. परंतु बाबासाहेबाच्या रूपानं भीमाईच्या पोटी बाबासाहेब जन्माला येतात आणि हेच एकमेव कारण आहे की जो त्यांनी व्यक्त केलेली जी भावना असते, त्यांनी दिलेला जो आशीर्वाद असतो, तर तो आशीर्वाद नंतर भीम वंदनेमध्ये म्हणा तुम्ही तो आलेला आहे की साधू वरदान तू भीम राजा, या आशयाची ती गाथा आपण बहुतांश लोक बोलत असतो. तर त्याचा संदर्भ तो तसा आहे. हो सर, थँक्यू. साधू साधू साधू. सर समीर जाधव म्हणतायत की आपण आता बुक रेफर केलं ना वाली सिन्हा, काइंडली गाईड वेअर वी कॅन गेट इट ॲज इट्स नॉट ऑन Amazon. कुठेच उपलब्ध नाही. श्रीलंकेमध्ये कदाचित असेल. नेक्स्ट दिलीप गायकवाड. दिलीप सर. जय भीम सर, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. तुम्ही दोन्ही जातक खूप छान समजावून सांगितली आणि त्या निमित्ताने आम्हाला त्याच्या मागचा जो भावार्थ आहे, जो आमच्या भावी आयुष्यामध्ये किंवा सध्याच्या आयुष्यामध्ये सर्वांना तो फार मोलाचा ठरेल. तर आता जी पहिली जातक कथा सांगताना सर तुम्ही सुमेध बोधिसत्व आणि दिवांकर बोधिसत्व यांचा संदर्भ सांगितला. तर आपल्या सुमेध बोधिसत्वांचा जो संदर्भ आहे तो बुद्धांच्या जन्माच्या पासून आहे. ते आपल्या महामायेच्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी शेवटचा जन्म त्यांच्या पोटी घ्यायचा आणि आई व्हायची विनंती त्यांनी केली होती. तर तिथपासून तो आपल्याला मिळतो. परंतु ह्या कथेमध्ये तो त्यांचा शेवटचा जन्म असताना मग ह्या कथेमध्ये आणि दीपांकर बोधिसत्व याच्यामधलं थोडंसं म्हणजे मला थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. तर ते जरा समजावून सांगता का सर? बरोबर. तुम्ही ह्या सगळ्या ज्या जातक कथा वाचता की नाही, ह्या जातक कथा बोधिसत्वाच्या आयुष्यामधील आहेत. आता जसं आपण पाहतो की 4 असंख्य 1 लाख कल्पामध्ये करोडो बुद्धांचे जन्म झालेत. मग 547 जातक का? तर बुद्धांनी त्या परिस्थिती अनुरूप त्या धम्मदेशना दिलेल्या आहेत, जे आपल्याला जातक कथांमध्ये दिसतात. सगळे जातक त्याच्यात आलेले नाही, परंतु बोधिसत्व दीपंकर बुद्धांपासून तर महामायेच्या कुक्षीमध्ये येईपर्यंत हा जो कालावधी जो आहे तो 4 असंख्य 1 लाख कल्प इतका आहे आणि इतके वेळा त्यांनी तो जन्म घेतला, त्याच्याही पेक्षा जास्त.
कारण एक कल्प म्हणजे खूप मोठा कालावधी असतो की ज्याच्यामध्ये ही सृष्टी उदयास येणं, स्थिरावणं आणि कालांतरानं नष्ट होणं, हा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे एक कल्प. तर बुद्धांचे अनेक अगणित जन्म झालेले आहेत आणि आपल्याला जो संदर्भ आपल्याला प्राप्त होतो की बुद्धान त्याचा धम्मग्रंथामध्ये की शेवटचा जो जन्म असतो तो बोधिसत्व महामायेच्या कुक्षीमध्ये ग्रहण करतात. इतके जन्म घेण्याची काय गरज असते? तर त्यांना पारमिता पूर्ण करायची असते. त्या पारमितेच्या पूर्ततेसाठी बोधिसत्व इतके जन्म ग्रहण करत असतात. कळाला मुद्दा? कळाला सर, कळाला. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. नेक्स्ट तुषार भगत सर. हॅलो. हा बोला. मी धनराज ताडे. जय भीम साहेब. जय भीम. सर माझा असा प्रश्न आहे की जसा सुमेध बोधिसत्व आणि दीपंकर सम्यक संबुद्ध यांची जशी भेट झाली तशीच भेट सिद्धार्थ गौतम म्हणजे सम्यक आपलं भगवान गौतम बुद्ध आणि येणारे मैत्री बुद्ध, जे मैत्री बुद्ध आहे ते त्याच्या अगोदरच्या बुद्धांना भेटले असतील ना? नाही, यांची भेट झाली कुठं? ते अगोदरच्या बुद्धांना भेटले असतील, ते संदर्भ आपल्याला याच्यात दिसत नाही. नाही का? असा कुठं संदर्भ नाही? तो संदर्भ माझ्या वाचनात आलेला नाही. तो असेलही. कुठल्या बुद्धांनी त्यांना आशीर्वाद दिला तो संदर्भ असेल, पण तो माझ्या वाचनात तो आलेला नाही. कारण काय की बुद्धत्व प्राप्ती तेव्हाच होते की जेव्हा बुद्ध अस्तित्वात असतात आणि तेच भविष्यामध्ये कोण बुद्ध होईल त्याचं प्रकाशन ते करतात. हयात नसताना कोणी एखादा व्यक्ती बुद्ध गयेत गेला, बोधी वृक्षाखाली बसला आणि तो म्हणाला की मला बुद्ध व्हायचं आहे, तर असं होत नाही. ते बुद्धच प्रकाशन करतात. त्यांच्या समोरच तो संकल्प करायचा असतो आणि बुद्ध हे जाणतात की याच्याकडे हे बल आहेत काय, हा होऊ शकतो काय. जर नसतील तर ते होणारच नाही. तर बुद्धांकडे ते बल असतात की ते एखाद्या व्यक्तीच्या चित्तामध्ये प्रवेश करून याचे कर्म काय आहेत आणि भविष्यात काय होईल हे ते बुद्ध स्वतःच्या बलाने ते जाणतात आणि प्रकाशन करतात. जसं सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या बाबतीत त्यांनी पाहिलं की सुमेध बोधिसत्वाकडे ते बल आहेत आणि हा कधीपर्यंत हे पारमितांचं पूर्तता करू शकेल, तर त्यांनी तो कालावधी पण सांगितला की 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर तू बुद्ध होशील. तुझे आई वडील हे असतील इथपर्यंत. ठीक आहे. तर हे त्यांचे बल असतात की ज्या बलाच्या आधाराने ते प्रकाशन करतात. सर्वसामान्य किंवा बुद्ध हयात नसताना दुसरं कोणीही करू शकत नाही, कारण दुसऱ्यांकडे त्या शक्ती नाहीत किंवा ते बल नाहीत. ठीक आहे सर, धन्यवाद सर. ओके सर, एक विचारू का? हा बोला. सर, ते नवरत्न जे तुम्ही म्हटलं ना सर, तर ते आजकालचे जे ज्योतिषी सांगतात नवरत्न वगैरे, तर ते आपण वेगवेगळ्या रंगाचे हा, ते ठीक आहे. पण जे होते ते नवरत्नाविषयी त्यांचा ह्या अलीकडच्या बाबतीत मी काय बोलू इच्छित नाही, परंतु रत्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात एवढंच. हा, ठीक आहे. पण जे त्यांनी नवरत्नचाच अभ्यास केला तर 7 रत्न 8 रत्न का नाही, मग 10 रत्न का नाही, नवरत्नच का बरं? नाही, त्या संदर्भात मला नाही माहिती, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही. इथे जातकामध्ये 7 रत्नाचा तो प्रभाव आपल्याला दिसतो की 7 प्रकारची रत्न त्याच्या रिद्धी बलाने त्याचा तो पाऊस पाडू शकत होता. ओके सर, थँक्यू. धन्यवाद सर. अगदी सर्वांना
समाधान होईल असं तुम्ही सर्वांची समाधानकारक उत्तर दिली, प्रश्नांची उत्तरे दिली. खूप खूप धन्यवाद. साधू साधू सर. आता सर्वांचे प्रश्न उत्तरे जर झाले असतील तर आपले पुढचं कार्यक्रम आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी लिसाडकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अनमोल असे मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करते सरांना. थँक्यू. धन्यवाद शारदा मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आणि आजचं सेशन जे सुरेश भाटे सरांनी घेतलेलं आहे ते अति सुंदर झालेलं आहे आणि खूपच म्हणजे वेगळे मुद्दे सर आपण मांडलेले आहात. आणि जे काही नवीन मुद्दे मांडले, स्पेशली बाबासाहेबांचे जे काही संदर्भ दिलेले आहेत आणि बोधिसत्व म्हणून जे संदर्भ आलेले आहेत, ती म्हणजे मला म्हणजे विश्वास आहे की ही माहिती अनेक लोकांना म्हणजे वाचण्यात आली नव्हती आणि ते मुद्दे आपण उकल केले. तर खरंच म्हणजे आजचं जे लेक्चर आहे खूप मधाळ असं म्हणजे ऐकत राहावं असं वाटत होतं. आणि त्याबद्दल तुम्हाला खूप खूप म्हणजे आभार, शुभेच्छा, धन्यवाद. आणि तुम्ही नेहमीच म्हणजे तुमची वाणी खूपच म्हणजे छान आहे. म्हणजे अभ्यास आपला असल्यामुळे आपण देवतावर PhD करत आहात आणि आता PhD लवकरच आपल्याला मिळणार आहे. तो क्षण जवळ आलेला आहे, पण ती मिळेल तेव्हा मिळेल. पण त्या निमित्तानं आपला खूप अभ्यास झालेला आहे आणि ते वेळोवेळी आपले जेव्हा जेव्हा लेक्चर होतात ते आपण त्याचे संदर्भ देत राहतात. आता सुद्धा अनेक देवतांचे किंवा जे दूषित लोक वगैरे जे संदर्भ दिले ते नक्कीच आपले जे श्रोते आहे ते पण श्रोते पण आपले कर्जदार आहेत आणि चांगले प्रश्न विचारतात आणि त्यांची बैठक जी आहे धम्माची ती खूप चांगली झालेली आहे. त्यामुळे लेक्चर देणारा आणि श्रवण करणारा दोघंही म्हणजे तुल्यबळ आहेत असा एकंदरीत आमचा अनुभव आहे. पण आपले हे जे योगदान आहे जे नक्कीच म्हणजे सगळ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच पुण्य प्राप्त करून देईल आणि तुमच्या पुण्यामध्ये आम्ही सहभागी आहोत सगळेजण. तर खूप 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 आनंद झाला आपलं लेक्चर ऐकून. आणि या संदर्भात फक्त मी थोडासा आढावा घेतो दोन्ही कथेचा. एक आपण परंपरेप्रमाणे त्याच्या आधी म्हणजे विसरू नये म्हणून एक सांगतो की 7 रत्न आणि 9 रत्नाबद्दल जे बोलले होते ना, तर दुर्गा भागवतने माहिती दिलेली आहे की सप्तरत्ने कोणते? सोने, रुपे, मोती, पोळ, वैदुर्य, माणिक व हिरा असे 7 रत्न सांगितलेले आहे. आणि माझ्या माहितीनुसार 9 रत्न जे आहे त्या भारताच्या सार्वजनिक ज्या कंपन्या आहेत पब्लिक अंडरटेकिंग त्यांना 9 रत्न म्हटलेले आहे. त्यांची उपमा दिलेली आहे 9 रत्नाची. ONGC असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी हे. आणि रत्न तर अनेक प्रकारचे असतात पण सप्तरत्नाची माहिती यांनी इथे दिलेली आहे. आणि आजच्या ज्या 2 कथा होत्या, एक होती नंद जातक 39 क्रमांकाची आणि दुसरी होती वेदब्ध जातक 48 क्रमांकाची. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही कथा खूप तशा साईजने खूप छोट्या होत्या पण खूप गर्भित अर्थ होता, त्यात खूप अभिधम्म होता. सरांनी खूप चांगल्या तर मानसिक अवस्था कशी असते, त्यांची संस्कार कशी उद्भवतात त्या त्या परिस्थितीमध्ये ते खूप चांगल्या तऱ्हेने सांगितलेलं आहे. फक्त मी त्या कथेची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की नंद जातक जे आहे 39 क्रमांकाचा आहे, हे मुंबई विद्यापीठात MA ला अभ्यासाला आहे आणि तो शिकवण्याची संधी पण मला मिळते. तर हा जो नंद जो आहे, नंद म्हणजे हा सारीपुत्त थेराचा जो भिक्खू उपट्टाक आहे किंवा जो सेवक आहे भिक्खू, तो सारीपुत्त थेराची खूप चांगली सेवा करतो विहारामध्ये. पण जेव्हा फील्ड मध्ये जातात, दुसऱ्या गावात जातात, तेव्हा तो ऐकत नाही आणि सारीपुत्त थेर जे सांगतो त्याच्या विरोधात वागतं आणि पुन्हा परत आल्यावर विहारात पुन्हा तसाच चांगला वागतो. तर तो म्हणजे त्याचं जे तसं वागणं असतंय ना, तर त्या संदर्भात भाटे सरांनी खूप सुंदर सांगितलेलं की त्याचे संस्कार त्यावेळी उफाळून येतात आणि तो तसा वागतो. तर आपण असे संस्कार बघणारे लोक रोज किंवा अनेक कार्यक्रमामध्ये बघत असतो, ते खूप इनऍक्टिव्ह असतात किंवा निग्लेक्टेड असतात किंवा शांत असतात.
पण असं लग्न असेल, काही सार्वजनिक कार्यक्रम असेल, काही सभा असेल, असा मोठा कार्यक्रम असेल, अशा वेळेस त्यांचे संस्कार एवढे उफाळून येतात आणि ते खूप पुढे पुढे येऊन म्हणजे त्या कार्यक्रमाचं बेरंगही करतात किंवा तेच मीच मुख्य आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात. मग ते आपल्या कुटुंबामध्ये असतील किंवा नातेवाईकांमध्ये असतील, ऑफिस मधले असतील, शेजारी पाजारी असतील, वेगवेगळे सण जेव्हा साजरे केले जातात किंवा एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये, तर ते असे लोक खूप पुढाकार घेतात आणि आपला इगो त्याचा उफाळून येत असतो. या भिक्खूचा असंच झालेलं आहे. जेव्हा तो बाहेर गेला तेव्हा सारीपुत्र थेरांचं बद्दल तो रिस्पेक्ट द्यायला लागला नाही, पण जेव्हा पुन्हा जागेवर आला तर तो रिस्पेक्ट द्यायला लागला. आणि मग या संदर्भात बुद्धांनी जेव्हा सांगितलं की हा भिक्खू आता नाही, पूर्वी सुद्धा असंच वागत होता, असेच त्याचे विकार उफाळून येत होते, कारण त्याच्यावर तसे संस्कार झालेले होते की तो जो श्रेष्ठी होता त्यानं धन लपून ठेवलं होतं. दासाला सांगितलं होतं की माझा मुलगा जेव्हा मोठा झाला की त्याला जेव्हा मागितलं तेव्हा ते धन दे. तो त्याच्या पत्नीला धन देत नाही, म्हणजे ते पण आपल्याला सामाजिक परिस्थिती त्यावेळेची कळते की त्याची पत्नी तरुण असते आणि हा वयस्कर असतो. याला वाटतं की आपल्या ही स्त्री माझ्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करेल आणि मुलाकडे दुर्लक्ष करेल, हे धन मुलाला देणार नाही असं त्याला डाऊट होता, म्हणून त्याने धन लपून ठेवलं. आणि जे दास होते त्यावेळेस त्याला म्हणजे ते भरवशाचे होते, कारण ते पळूनही जाऊ शकत नव्हते दास. तर त्याच्यावर बरेच चर्चा करता येतात, पण ऑलरेडी सेशन संपलेलं आहे. तर आपण स्वतः ते वाचा आणि त्यात काय नवीन नवीन आस्पेक्ट मिळतात ते बघा. आणि तो जो दास आहे तो मुलाला सांगतो की इथे ते धन ठेवलेलं आहे, गाडलेलं आहे. पण जेव्हा तो जंगलात जातो ना, तर त्या धनाजवळ उभं राहून, म्हणजे त्या टेकड्यावर उभं राहून तो त्या मुलालाच खूप रागावतो. आणि मग जेव्हा तो मुलगा असं वाटतं अरे हा काय माझा दास आहे, इतका चांगला वागत होता, धन पण आहे म्हणतो, आणि जंगलात गेलं की धन नाही म्हणतो आणि जोरजोराने शिव्या वगैरे करतो, देतोय. तर असं का वागतो तो, विचित्र का वागतो? तर मग ते बोधिसत्वाकडे जातात, त्यांच्या वडिलाचे मित्र असतात, आणि मग बोधिसत्व सांगतात की तो जिथे उभा राहून शिव्या देतो ना तिथेच धन गाडलेलं आहे, त्याला सांग शोध आणि पेटीमध्ये भरून आण. अशी ती कथा होती. तर आपण या कथेमधून हेच शिकतोय की आपले संस्कार कधी कधी उफाळून येतात का असे, आणि इतरांचे तर तुम्ही बघू शकता, पण स्वतःचे पण संस्कार असे उफाळून येतात का ते लक्ष देणं महत्वाचं आहे. तोच या धम्मसाकाच्याचा उद्देश आहे की लोकांकडे बघितल्यापेक्षा स्वतःकडे बघून त्याचा लाभ घ्यायला पाहिजे या धम्मसाकाच्याचा. आणि दुसरं जे वेदब्ब जातक होते होतं याच्यातही म्हणजे तुम्ही किती ज्ञानी आहे त्याला महत्व नाहीये, तुम्ही ते ज्ञान कसं वापरता ते महत्वाचं आहे. आणि याच्यावर ही खूप सुंदर जातक होतं की एक ब्राह्मणाला असा मंत्र माहित आहे की विशिष्ट नक्षत्राचा योग आला की तो धनवर्षा करू शकत होता. आणि हे जेव्हा कळतंय त्या लोकांना, 500 चोर जे असतात त्यांना कळतंय आणि ते त्याला म्हणतात की धनवर्षा कर, आणि त्यावेळेस तो योग आलेला असतो आणि तो धनवर्षा करतो. ते सगळे लोक ते धन म्हणजे 500 चोर ते धन जमा करतात आणि नंतर तितक्यात दुसरे 500 चोर येतात. मग ते यांचं धन लुटायला बघतात. तर ते म्हणतात आम्हाला का लुटता, या ब्राह्मणाला सांगा ना, याला मंत्र माहित आहे, हा वर्षा फाड रत्नाची वर्षा करतो. मग ते त्या ब्राह्मणाला म्हणतात की तू आणि ते चोर पुढे निघून जातात ते 500 धन घेऊन, आणि हे तो चोर या ब्राह्मणाला म्हणतात की तू आता धनाची वर्षा, रत्नाचा वर्षाव करून दे. तर तो म्हणतो नाही नाही, आज काही नक्षत्राचा योग नाहीये, याला अजून 1 वर्ष वेळ आहे. मग ते चोर म्हणतात 1 वर्ष वेळ आहे का, खोटं बोलतोय का, आणि म्हणून त्याला मारून टाकतात. म्हणजे इथं ब्राह्मण मेला, ठीक आहे, म्हणजे जो पंडित होता, जो म्हणजे त्याला मंत्र माहित होता, ज्ञान माहित होता, पण चुकीचा त्याचा वापर करणारा तो होता, तो तिथेच मेला. आणि या 500 चोरांनी काय केलं, त्या 500 चोरांना लुटलं, मारून टाकलं, त्यांचं धन घेतलं. म्हणजे ते 500 खतम झाले, प्लस हा एक ब्राह्मण, म्हणजे असे 500 खतम झाले. पुढे हे जे 500 चोर होते ज्यांनी ते धन घेतलं त्यांच्यात आपसात एवढ्या मारामाऱ्या होत्या की सगळे मारतात, फक्त 2च उरतात, 2च चोर उरतात ते दरोडेखोर. आणि मग ते जमिनीमध्ये धन गाडतात. आणि मग त्यातला एक जण म्हणतो की मी गावात जातो जेवण आणायला, आणि एक जण तिथे धन राखायला थांबतो. तर आता हा जो धन राखणारा जो आहे म्हणजे जंगलात थांबलेला आहे, तो म्हणतो की मी हा आला ना तर याला मारून टाकेल. म्हणजे दोघच राहिले बरं, त्यातला जो येणार जेवण घेऊन
त्याला आला की मी तलवारीनेच त्याची मान कापतो, म्हणजे मला या धनाचा हिस्सा करायची गरज पडणार नाही. आणि तिकडे जो गावामध्ये जेवण आणायला गेलेला आहे की तो म्हणतो की याला कसं मारून टाकू मी असं करतो, जेवणात विष घालवतो आणि हा जेव्हा खाईल याला आधी खाऊ घालतो, हा खाल्ला की हा मेला की मी ते विष म्हणजे मी ते धन घेऊन येईल. म्हणजे दोघही विचित्र अकुशल चित्तावाले लोक, हा मी त्याला मारेन, तो मला हा याला मारेन, असं करून ते धन मी एकटा घेईन असं दोघही विचार करतात. आणि हा जो बाजारात गेलेला माणूस जेवणामध्ये विष घालवतो आणि ते जंगलात म्हणजे त्या मित्राकडे जातो, तोपर्यंत मित्राने ठरवल्याप्रमाणे की हा आला, हा वाकला, जेवण ठेवायला वाकला की याचं तलवारीने मान उडवतो. आणि तसंच होतं, तो माणूस वागतो आणि हा तलवारीने त्याचा मान उडवतो. मग आता त्याला वाटतं चला आता मी या सगळ्या धनाचा एकटा मालक आहे. आणि नंतर तो काय करतो, ते भोजन करतो, ते विषारी भोजन आहे, तर तोही मरतो. म्हणजे पहिले 500 चोर, नंतरचे 500 चोर आणि तो ब्राह्मण, असे सगळेचे सगळे 1001 लोक त्या धनासाठी मृत्यू पावतात. धनाची तृष्णा, धनाची लालसा, द्वेष, क्रोध या सगळ्या विकार आपल्याला या अट्टकथेवरून लक्षात येतात. आणि नंतर बोधिसत्वांना ते सगळं कळतंय आणि मग ते गाफेने ते उपदेश देतात. तर अशा या दोन्ही कथा खूप सुंदर होत्या. त्यावेळी चोऱ्या दरोडेखोर कशी व्हायची ते पण आपल्याला दिसलेलं आहे. दास प्रथा कशी होती, लग्न प्रथा कशी होती, धन कसे पुरून ठेवायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या जातकामधून दिसतात. आणि त्याला या दोन्ही कथांना खूप चांगल्या प्रकारे न्याय आपल्या माटे सरांनी दिलेला आहे. त्यांनी खूपच चांगलं सांगितलेलं आहे. फक्त मला काहीतरी म्हणजे आढावा घ्यायचा होता म्हणून मी बोललो, नवीन काही सांगायचं नव्हतं. पण माटे सरांचं खूप खूप अभिनंदन आणि सगळे श्रोते आहेत त्यांचं पण खूप अभिनंदन. आपण नेहमी प्रश्न विचारता आणि चर्चा करता. फक्त हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे धम्मसकाळचे जे लिंक पाठवत राहा एवढीच फक्त विनंती आहे. आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. साधू 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 साधू. धन्यवाद सर, खूप सुंदर रित्या तुम्ही शॉर्टकट मध्ये का होईना समजावून सांगितलं. साधू. धन्यवाद सर्व धम्म साकच्य व पीपीटी टीमचे. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते US मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करत सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती निर्जराताई रामटेके यांनी धम्मपालन गाथा व सरनत्तई गाथांनी करावी अशी विनंती करते. सब पाप अकरण कुशलास उपसंपद सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरेतु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपितुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं ह्ययं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् नत्ति मे शरणं ह्ययं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं ह्ययं
सह्यं संगो मे शरणं वर एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु